हे बघा आता पीक फॉग आलाय त्या साईडलाही आणि समोर. आता संगमेश्वर आलेलं आहे, संगमेश्वर डेपो वगैरे तो एरिया. वरतून ब्रिजचं काम चालू आहे, हा जुना ब्रिज आहे. परत 22 डिग्री झालं टेम्परेचर. भोसते घाट डाऊनहिल सुरू झालेला आहे. आत्ता थोडं ऊन पडलंय, मग आजपर्यंत धुकच होतं. कशी डाऊनहिल सुरू झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनलवर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण मुंबईवरून कोकणात आलो. NH66ची कंडिशन बघितली येतानाची कशी आहे. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जर तो व्लॉग आधी तुम्ही बघितला नसेल तर तोही व्लॉग जाऊन बघा. हा प्रवास आपण 2 टप्प्यात करणार आहोत, तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो आता आपण निघालेलो आहोत मिठगावण्यावरनं टुवर्ड्स रत्नागिरी. अराउंड 60 to 70 किलोमीटर्स आहे रत्नागिरी इकडून. स्टेट हायवे आहे, स्टेट हायवेवरनं जाणार आहोत आणि रस्ता खूप सुंदर आहे इकडचा स्टेट हायवेचा. हा जैतापूरचा पूल आलेला आहे. जैतापूर गाव पाठी गेला, हा पूल आहे जैतापूरचा. तो रस्ता बघा घाटातून कसा दोन्ही साईडनी जंगलातून जातो. स्पीड ब्रेकर लावलेत वाटतं इकडे. हो लावलेत, बरे रंबलर्स लावलेत. डायरेक्ट डोळ्यावर ना उजेड येतो ना, त्यामुळे दिसत नाही पटकन. तर हा जो पॅच आहे ना जो येणार आहे, जो टर्न आहे तो खूप सुंदर आहे सीनरी वाईज. कितपत व्ह्यू दिसेल माहीत नाही, कारण सूर्य एकदम पीक समोर आहे आणि चालवतानाच काही दिसत नाही आहे. सनग्लासेस घालून पण काही फरक नाही पडत, एवढा ब्राईट आहे हा टर्न. हे पार्किंग फक्त बघायला लागेल, भाट्यात पार्किंग कुठे. फक्त आता पार्किंगचं कुठे केली होती मागच्या वेळेला, इकडे नाही ना पुढे. हा इकडे लावल्यात बघ गाड्या. सहा वाजून 2 मिनिटं. चलो, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया मोरया. काल आपला थोडासा पार्ट कंप्लीट झाला जर्नीचा, जो होता मिठगावणे टू रत्नागिरी. आता आपण चाललो रत्नागिरी टू घर आणि आपण जाणार आहे फ्रॉम उक्षीच्या मार्गाने जाणार आहे. संगमेश्वरला बाहेर निघू, कारण संगमेश्वरपर्यंत रस्ता खराब आहे. संगमेश्वरच्या नंतर पण थोडा खराब आहे रस्ता, पण ठीक आहे. जेवढा पार्ट आपल्याला स्किप करता येईल तेवढं बरं. आता आपण उक्षी रोडला लागलेलो आहोत. 1 तास आहे इकडून, 38 किलोमीटर्स आहे. स्टेट हायवेला लागलेलो आहोत आपण. तर काय पार्टी आली आहे आपल्या कामाची नाही. आता फक्त सरळ सरळ जायचं आहे. तर कुत्रे वगैरे बघायला लागतील. कुत्रे गुरं रस्त्याच्या मध्ये बसलेले असतात. पूर्ण रस्त्यावर धुकं पसरलंय. गोप्रोमध्ये तसंही कमी दिसेल धुकं, बट विजिबिलिटी खूप कमी आहे. आणि ना विंडोज खालीच ठेवल्यात, AC ची गरजच नाही, एवढं थंड हवा आहे मस्त बाहेर. मस्त सनराईज होतं. 22 डिग्री दाखवतोय बाहेर. हे बघा आता पीक फॉग आलाय या साईडलाही आणि समोर फुल 0 विजिबिलिटी. फॉगमुळे नाही, ते क्लिअर नाही होत फॉग वायपरने.
आपल्याला असं वाटतं काचेवर आहे, बघ काचेवर काहीच नाही आहे, ते काचेच्या बाहेर आहे. हो हो, जनावरांचंच आहे की मध्ये बसतात ना गाई वगैरे, गाई म्हशी. चलो, उक्षीचा रोड समाप्त. आता आपण लागतोय मुंबई गोवा हायवेला, बॅक टू NH66, मुंबई 320 किलोमीटर्स. आता हा पॅच खूप खराब आहे ॲज युजल, माहितीच आहे आपल्याला. कदाचित संगमेश्वरच्या डेपोपर्यंत करावे, म्हणजे तो ब्रिज क्रॉस केल्यानंतरचा जो पॅच आहे तिथपर्यंत. आता संगमेश्वर आलेलं आहे, संगमेश्वर डेपो वगैरे तो एरिया. वरतून ब्रिजचं काम चालू आहे. हा जुना ब्रिज आहे, या साईडला आहे डेपो, संगमेश्वर डेपो. आता कदाचित रस्ता चांगला असेल याच्यानंतर येताना, मला आता एवढं आठवत नाही. याच्यानंतर चांगला आहे ना, येईस्तपर्यंत चांगला होता, माणगाव ते इथपर्यंत. संगमेश्वर सोडून एक 10-15 मिनटं झाली आहेत आणि असा आता कॉन्क्रीटचा रोड लागलेला आहे. आता हा रोड कदाचित माणगावपर्यंत असा आहे, फक्त चिपळूणच्या वेळेला थोडं डायव्हर्जन आहे. चिपळूणचा जो ब्रिज बनतोय सिटीमधला, बायपास होणारा, तिथे थोडं डायव्हर्जन आहे. खेड तर बायपास झालेलं आहे, खेड खालून जातो रस्ता, वरती खेड सिटी आहे. धुकं आहे, धुकं कमी झालेलं आहे तरी. मगाशी अराऊंड 21 डिग्रीपर्यंत गेलो होतो बाहेरचं टेम्परेचर, आता 23 दाखवतोय. टोलच्या इकडे, हा टोलच्या इकडे, पण टोल बंद आहे ना, म्हणजे पहिले टोल गेट जाताना. इथे आहे का असं असतं ना, नाही आहे अजून बनवलं, म्हणजे पेट्रोल पंपवर थांबू, तिकडे तुला मिळेल. सो आता डिझेल ब्रेक आणि वॉशरूम ब्रेक झाल्यानंतर परत रस्त्याला लागलेलं आहे. आता 2 लेन रस्ता आहे थ्रूआउट महाडपर्यंत. महाडच्या नंतर येईल खेडला आपण थोडासा ब्रेक घेऊ ब्रेकफास्टचा. आधी खेड येईल आधी खेड येईल. इकडे आपण ब्रेक घेऊ. महाडला मग डायव्हर्जन आहे, चिपळूणला पण डायव्हर्जन आहे की काय? हो, चिपळूणला डायव्हर्जन आहे, सॉरी. 23 डिग्री आहे बाहेर. आता उतरलो होतो ना बाहेर, तेव्हा बऱ्यापैकी कमी होतं टेम्परेचर. तुका आलंय आता परत आपण कुठला, हा परशुराम नाही ना, परशुराम खिंड, परशुराम घाट. लाईट दिलेले आहेत, हॅझार्ड लाईट ॲक्च्युली धुक्यात नाही चालू करत. पाठी पण आपल्याकडे फॉग लाईट आहे. आता चिपळूण आलेलं आहे, तर हाच एक आहे तो चिपळूणचा पॅच आहे, ज्याच्या बाजूनी रस्ता आहे. मध्ये ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम झाल्यावर चिपळूण बायपास होऊन जाईल. वरतून जातील गाड्या, खाली सिटी. बराच मोठा पॅच आहे, बराच मोठा. इन दिस इज पूर्ण सिटी. आता परशुराम खिंड आली आहे. कुठे आहे तो फाटा? परशुराम पुढे आहे ना, देऊळ आहे परशुरामचं. ते दुकानं वगैरे आहेत त्या साईडला, लेफ्ट साईडला. हे बघ इकडे आहे, राईट साईड. इकडून वरती जायला आहे. इकडे दुकानं वगैरे. हे इकडे आहे, अमृत कोकम वगैरे मिळतं बाटलीतून, काचेच्या. त्यावेळेला मिळायचं, आता माहित नाही. सेकंड टोल गेट आपल्याला लागलेलं. परत 22 डिग्री झालं टेम्परेचर, म्हटलं परत 22 डिग्री झालं. भोसते घाट डाऊनहिल सुरू झालेला आहे. खेड आलंच 13 मिनिटावर. हां, 6 किलोमीटर. स्पीड ब्रेकर आहे की काय? शाबास. रिफ्लेक्टर्स लावले पाहिजेत.
चमकणार आहे आणि रात्री दिसणारच नाही. इथे खूप हो इथे खूप ना हे होतं ट्रकवाल्यांना ब्रेक मारायला वगैरे. अरे पुढे आता कळेल तुला का दिलेत ते, म्हणजे नाही द्यायला पाहिजे खरं तर, एवढे गरज नाही आहे एवढ्याची, पण ते ट्रकवाल्यांना ना उलट स्पीड उलट ना, पण ह्या स्पीड ब्रेकरने कंट्रोल पण जातो माहिती आहे. जर गाडी तशीच आली आणि कळलं नाही ना स्पीड ब्रेकर आहे तर कंट्रोल जायचा. कायच्या काय दिले ना इकडे, त्यापेक्षा रमलर दिले असते तर ठीक होतं. संपले वाटतं या टर्नमुळे. इकडे ना भरपूर लोक जातात खाली, म्हणजे हे ट्रकवाले हो ब्रेक लागत नाही ना, स्टीप टर्न आहे, कंटेनर वगैरे असतात ते. आता थोडं ऊन पडलंय, मग आजपर्यंत 31 31 किलोमीटर आहे. डाऊनहिल सुरू झालेला आहे. थांबू तिकडे, तोपर्यंत उघडलेली पण असतील. तिसरं टोलगेट आलंय आपण निघाल्यापासून. 3 लेनचा पॅच आता सुरू आहे. आता 45 मिनिट्सचा झाला ना ब्रेक, 45 मिनिटं 45 मिनिट्सचा ब्रेक झाला. आता डायरेक्ट पालीचा मॅप लावलेला आहे. 82 किलोमीटर्स आहे, 1.5 तासाच्या थोडं वरती, 1 तास 40 मिनिटं दाखवतोय. हे माणगाव नाही आहे, ॲक्च्युअल माणगाव नाही आहे, लोणेरे गाव आहे. याच्यानंतर माणगाव आहे मला वाटतं. माणगाव सिटीमध्ये आलेलो आहोत आणि आता थोडासा पॅच ऑरेंज आणि रेडमध्ये दाखवतोय मॅपवर, व समोरून क्रेन पण एक जाते, त्यामुळे हळूहळू हळूहळू पाठी जातोय त्यांच्या. 10:40 मिनिटं. हे तिसरं आहे का चौथं आहे टोल? चौथं ना, 4th टोल गेट रत्नागिरीपासून. तर आपण टर्न घेतोय टुवर्ड्स हे लोकांना पाली, पण टर्न घेतोय काय. पाली इकडून 8 किलोमीटर. खोपोली किती आहे? 48 आहे. ओके, पाली आलेलं आहे, आपण चाललोय सरळ. आता पण लेफ्ट. आता हा मेन रस्ता लागला, आता डायरेक्ट हा एक्सप्रेस हायवे पर्यंत जाणार. खूपच कन्फ्युजिंग रस्ते ठेवले तिकडे. 2दा चुकला. आणि वरतून मॅप पण एक बेकार दाखवतो इकडे. जाताना बरोबर गेलं ना आपण, जाताना सोपा होता, येताना त्यांनी काय वेगळंच काहीतरी दाखवतो. फाटा दिसतच नाही म्हणजे काय तिकडे हे नाही प्रॉपर. आणि पाटी लिहिली आहे ती काही उलटी कशाला लिहिली आहे? तिकडून येणारे लोक बघणार कसे? आता लागलो आपण एक्सप्रेस हायवेला. टोटल ट्रिपचे झाले 828 किलोमीटर्स. मायलेज मिळालं 22.3चं. अजून पण जास्त मिळालं असतं, पण ट्रॅफिक मध्ये भरपूर लागला त्यामुळे. आणि ॲव्हरेज स्पीड आला 43 km/hचा. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर डू हिट दी लाईक बटन, डू सबस्क्राईब टू दी चॅनल. आपण भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ.